महानगरपालिका ही आपली आईच आहे आणि तिच्याकडून एक नाही तर 3 वहिनींचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आम्ही 3 वहिनींना सुंदर अशा मानाच्या पैठण्या देणार आहोत. पहिली, दुसरी, तिसरी अशा 3 पैठण्या आहेत. तर कोण कोण आहेत म्हणजे 3 पैठण्या आपल्याला द्यायच्या तर कोण कोण आहेत पैठण्या जिंकण्यासाठी? हा, 1 मला मोजू द्या, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. कुलपे सर पुढच्या वर्षी आपल्याला 25 तरी पैठण्या लागतील. बरं, त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे गिफ्ट आहे. जर तुम्ही काही उत्तम केलं, चांगलं केलं, उत्तेजनार्थ म्हणून आपण ते देणार आहोत. तर दोन्ही नका फिरू, एकच फिरवलं. एकदा साऊंडवाल्या दादांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. काय होतं माहिती का, कार्यक्रम कोणाचाही असो, स्टेजवरती अमिताभ बच्चन साहेब जरी असले आणि जर त्यांचा आवाजच प्रेक्षकांपर्यंत नाही पोहोचला तर त्या कार्यक्रमाचा काही उपयोग होत नाही. छोटा आवाज मोठा करण्याची ताकद साऊंड इंजिनियर मध्ये असते. त्याच्यामुळे का साऊंड इंजिनियर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वहिनी, तुम्ही काय मेल करताय? हो, झाला का? त्यांचा मेल होत्या. मग तुम्ही पण वहिनीच आहेत ना भैया, तुम्ही एकट्याच करत नाही, मग मला कसं तरी होतं. हां, चला रेडी, म्युझिक गणेश रेडी. हा वहिनी ठेवा 1 मिनिट मोबाईल. हा ठेवा ना वहिनी, ठेवा. नंतर भैया तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस टाकताय का कार्यक्रम सुरू झाला म्हणून? हा चला रेडी, गणेश म्युझिक सोबत आता सगळ्यांना. सगळ्यांच्या हातवर क्या बात आहे, हातवर वहिनी, हातवर. पाठीमागच्या वहिनी चष्मेवाल्या हातवर. आपला होम मिनिस्टर, आमच्या म्युझिक टीमसाठी जरा दादा मध्ये मध्येच खरखर होतोय. हां, जरा एकदा तुम्हाला जर आमचा कार्यक्रम मध्ये म्युझिशियन आवडत असते, जर गाणं आवडलं असेल तर एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी पण वाजल्या पाहिजे. आता तुम्ही खेळताय का? हां, बरं तुम्ही माणूस ठेवलाय का? हां, या पुढे. तुमचं नाव काय? यांचं
तुमच्या यांचं होम मिनिस्टर वहिनी पहिल्याच घासाला खरा तुम्ही एकदम कळलं जाऊ तिकडून कळलं पाहिजे तुम्ही या तुमचं स्वाती वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी आहे त्यांचं नाव स्वाती म्हणून नाही यांचा उखाण ऐकायचा ऐकायचा ना. या वहिनीला उखाण नाही कधी झालं लग्न? 8 वर्ष झालं. तर काय प्रॉब्लेम नाही टाळ्या वाजवा वहिनीसाठी. मी सांगतो काळजी करू नका. पेरू देते चिरून कुंकू लावते कोरून पुढे काय असतं? पेरू देते सचिन रावांना बघते फिरून फिरून योगेश रावांना बघते फिरून फिरून. अगं बया काय आवाज वेळीसाठी. वेळी तुमचं काय झालं लग्न? छान झालं. काय आवाज वेळीसाठी. तुमचं नाव वैशाली आणि यांचं सचिन आणि सगळं मिळून वैशाली सचिन वाजवा टाळ्या वहिनीसाठी. लाल मणी तोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले यांच्यासाठी सुखाची माहेर सोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले सचिन रावांसाठी सुखाचे माहेर सोडले. बरं झालं बॅग नाव सचिन म्हणून आपल्या कुपन देत होते. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. वहिनी तुमचं नाव? डिंग डॉंग डिंग 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 डिंग दीवानी मैं दीवानी मस्तानी हो गई मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई दीवानी मैं दीवानी मस्तानी हो गई दीवानी तुमचं नाव? शीला 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 मी शिकवतो वहिनी काळजी करू नका माझ्या पाठीमागे म्हणा. हे बघा महिलांवरती एवढी गाणी आहेत एवढ्या सिरियल आहेत त्याच्यात पण महिला शिकली अंजलीबाई शनाया शांताबाई मुन्नी शीला शालू सगळी गाणी आहेत ना महिलांवरतीच आहेत. आमच्या पुरुषांसाठी एकच गाणी शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आता आला बाबूराव. प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन बाबूराव एक मिळाला एक मला एक ऐकला आणि आता लहान स्वरांचं नाव कुणी बाबूराव ठेवत नाही. त्याच्यामुळे महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिला अजून फेमस होणार. एकदा महिलांसाठी बरोबर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आता आला बाबूराव आता साऊंड मध्ये साऊंड मध्ये असतो साऊंडच्या वरती असतो भोंगा. साऊंड मध्ये साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते लक्ष्मण रावांचं नाव घेते टाउटिंग बाकी टाउटिंग टाळ्या वाजवा वहिनीसाठी. नाही
नाही काय बोलायचं तुम्हाला माहित नाही बोला सगळ्यांना वाटलं हे काय पास लेडी करतात का काय अशी चालेल म्हणजे तुम्हाला तुमचं लग्न झालंय का हा काय प्रॉब्लेम नाही तुमचं काय नाव अहो करा काय प्रॉब्लेम नाही साडी असता ना आपण साडी मिळणार आहे बाकी काय नाही हे तुम्ही माझ्या मी ड्रेसच घालते साडीचं घालतो हा तुमचं नाव चौधरी चौधरी आणि पूर्ण नाव अहो का ना कसं काय लग्नच नाही झालं नाव कोणाचं घेऊ तुमचं नाव यांचं आणि सगळं मिळून पूजा वेगळी जागा होता आज इकडे इकडे फिरून नका हा घ्या उभा केसांना टॉवेलला पुसायला अभिजित पाटलांचं नाव येते पैठणीला नेसायला तुम्ही ऑलरेडी पैठणी नेसून आला तुम्हाला लय हाऊस दिसतीये बाबा गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना कुणाला भेटू नाही भेटू पैठणी तीन पैठणी एक पैठणी या वेळी चेहऱ्याला भेटावी पैठणीची हाऊस असते बरं काय हा वेळी शिवमाला महादेव महादेव असा महादेव मोठा झतीन त्याची अंगांगी पर्वती असा महादेव मोठा झतीन त्याची अंगांगी पर्वती तीच या मायाची सतीन डोंगरावर नागती तीच या मायाची सतीन डोंगरावर नागती हा उठा शंकराच्या पिंडीला बेल घालते मागून महादेव नावाचं नाव घेते गोविंदचा मान राखून पिंडी शंकराची त्याचा मिस्टर बी महादेव घरच्या घरी सुद्धा गेलं त्यांनी माझं टाळ्या वेळीसाठी हा वेळी तुमचं नाव उखाणा 5 वर्षापूर्वी संसाराची केली सुरुवात सुशांतरावांचं नाव होते 43व्या पिंपरी चिंचवड वर्धापनाला दिला वेळीचा उखाणा आवडला असेल तर टाळ्या वाजवा पण बिचाऱ्यांनी काहीतरी मेळ जमवण्याचा प्रयत्न तरी केला ना आपला आज आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आशिया खंडात सर्वात मोठी असणारी आपली महानगरपालिका आहे आणि तिच्यातलं काम हे जगात सगळ्यात एक नंबरचं होतं त्याचे कारण असं आहे की तुम्हा सर्वांमुळे ते काम होतं महानगरपालिका जी मोठी आहे त्याचं कारण सुद्धा तुम्ही सगळेजण आहात तुमच्यामुळे ही महानगरपालिका मोठी आहे सगळ्या कामगारांमुळे त्याच्यामुळे आता सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि वहिनींनी प्रयत्न केला की आपण वर्धापन दिन साजरा करतो तो क्षण कुठेतरी मध्ये आला पाहिजे एकदा जोरात टाळ्या माऊलींसाठी झाल्या पाहिजे हा वहिनी सोनाली सुमित चव्हाण उखाणा हिमालय प्रदेशात बर्फाच्या राशी मला थंडीच वाजली बघा वहिनी हा हिमालय प्रदेशात बर्फाच्या राशी सुमित रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी काय वाजवा वहिनीसाठी हा वहिनी अगो बया बया हे कोण आहेत मग याच्यासाठी टाळ्या वाजवा मी शिकवतो वहिनी काय प्रॉब्लेम नाही माझ्या पाठीमागे बोलता ना तुम्ही हा स्वयंपाक येतो वटाण्याची केली भाजी असं काय झालं आवडत नाही तुम्हाला खरं स्वयंपाक करतात वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं टाकते खिसून खिसून असं नाही यावेळी कसं दिसतं दाखवायचं खोबरं हा दाखवा ना खोबरं टाकते खिसून खिसून आमचे हे गेले रुसून तुमचे हेच नाव घ्या की काय हा
वाटाण्याची केली भाजी, वाटाण्याची केली भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून, आमचे हे गेले रुसून, आमचे ज्ञानेश्वर राव गेले रुसून, कुत्र्याने घेतलं चाटून पुसून, गाडीवर बसून. अगो भया भया नाही मला एक सांग कशावर बसून आणलं? गाडीवर. भाजी कुणं केली ती? आता तुम्ही त्यांना आणायला गेले, भाजी तोपर्यंत कुत्र्यानं नाही काढणार ना, मी घरामध्ये केली बाहेर. हुशार वहिनी फुल लावून जातो. नाही तुमचा मला वाटलं गैरसमज झाला, कुत्र्यानं चाटून भाजी खाल्ली. हा वहिनी हा प्रीती सपना ज्ञानेश्वर रायकर. तुमचं नाव राहिलं होतं का? असं काय टाळ्या वाजवा. माझं नाव राहिलं होतं म्हणताना त्याला माहिती ना हा व्हिडिओ युट्यूबला येणार आहे. हा ते नव्हतं माहिती. आता कळालं का? मग आमचा हा व्हिडिओ युट्यूबला येतो. वहिनी अनिता रोहिदास मोरे. उखाणा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मूल. रोहिदास रावांचे नाव घेते मुलांची सून. चांद सितारे फूल शबनम तुमसे अच्छा कौन है, चांद तारे फूल तुमसे अच्छा कौन है. मोठा श्वास घ्या. सुष्मिता चंद्रशेखर एडेकर. हा आणि उखाणा शंकराच्या मंदिरात बेल वाहते वाकून, चंद्रशेखर रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. भोले ओ भोले तू रूठा दिल टूटा मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे, मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे. भोले वहिनी चंद्रकला दिनेश कुलसुंगे. उखाणा निळे निळे आणि हिरवं हिरवं रान, दिनेश रावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. वाज टाळ्या. काय प्रॉब्लेम नाही, घेतला ना उखाणा त्याला मिळतोय. टाळ्या वाजवा ह्याच्यासाठी जोरात वाजवा. हा वहिनी सुनीता शेखर रावडे. हा आणि उखाणा चांदीचं पैंजण सोन्याची अंगठी, शेखरांचा मान घेते तुमचं मान राखून. कुणाचं काय वहिनीचा फटक्या पाय. चांदी की ढाल पर सोने का मोर, सोने का मोर टाक झाक टाक करे नीचे कर. चांदी की ढाल पर सोने का मोर, सोने का मोर टाक झाक टाक करे नीचे का चोर. चोर 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 करे मोर 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 मरे काहे वो चिपे चोर. चांदी की ढाल पर सोने का मोर टाक झाक टाक करे नीचे का चोर. भाग्यश्री संतोष पाटील. उखाणा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, संतोष रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. छान होतं वहिनी. तुमचं नाव? रेश्मा गणेश जगताप. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी मारी साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. याला हात लावू नका, करंट ओढते. अगो भैया रेशमा वहिनी पुढचं तुम्ही बोला, मी बोलतो. रेशमा तेरे चेहरे में जो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, मेरी जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ. तेरे चेहरे में रेशमा झाला का की वेगळा आहे म्हणून तुम्हाला माहिती होतं. तुम्ही गाणंच घेतलं. वहिनी पण तुमचं नाव छान आहे काय बघा. आम्ही एक गाणं म्हणलं त्यांनी लगेच दुसरं म्हणलं, म्हणजे महिलांवरती किती गाणी आहेत आता त्यांना सुद्धा कळलं.
हां उखाणा. अंगणात तुळशीला घालते पळी पळी पानं, गणेश रावांची आहे मी राणा. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया, दिल जिगर दोनों घायल हुए, तेरे नजर दिल के पार हो गया, राजा को रानी से प्यार हो गया. तुमचं लग्न नाही झालं? कधी करायचं बरं? इफेक्ट साऊंड दादा. पुढच्या वर्षी ना, म्हणजे आता डिसेंबरच्या नंतर का डिसेंबरच्या नंतर. बघितलं का नाही कुठं? हे बघा, काय तुमचं नाव काय? अंजली अंजली सरवदे. सरवदे. चांगले आहे बघा, आमच्या युट्यूबला सांगतो, चांगलं स्थळ असेल तर बघा यांच्यासाठी आणि युट्यूबवर कमेंट करा, त्या बघतील. वहिनी तुमचं? संगीता इंद्राक्षी. तुम्हाला करायचंय का? पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी. दोघींचं पुढच्या वर्षी. दिसायला चांगले आहेत, शिक्षण चांगले झाले म्हणूनच महानगरपालिकेत जॉबला आहेत. या दोघींचं लग्न नाही झालं, चांगलं स्थळ असेल तर सांगा. एक युट्यूबवर सांगून ठेवलं बघा, युट्यूबवर आम्हाला कमेंट येतात, लग्न जुळवले आम्ही. एकदा जोरात टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. गणेश आमच्याकडे जो गायक कलाकार आहे गणेश लोंढे, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शांताबाई गाणं तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती बऱ्यापैकी. शांताबाई गाणं ज्यांनी लिहिलं, ज्यांनी गायलं, ज्यांनी संगीतबद्ध केलं ते संजय लोंढे, आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचे मामा आहेत, त्याच्या मामांनी गाणं गायलं होतं, जिथं तिथं चर्चा तुमची झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. त्याच्यानंतर घुंगरू पैजनाचं पायात वाजलं, त्याच्यानंतर तुला काय सोनं लागलंय का, हे गाणे ज्यांनी गायले ते गणेशचे मामा आहेत उमेश गवळी. म्हणजे गणेश संगीत क्षेत्राशी खूप जवळून आहे, त्याचा परिवार खूप जवळून संगीत क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे गणेशला कुठलंही गाणं उचललं तर तो गाणं लगेच गातो, त्याला कधी गाणं वाचून गायची गरज लागत नाही. त्याचा आवाज जर तुम्हाला आवडला असेल ना तर गणेशसाठी एकदा जोरदार धन्यवाद. त्याच्यानंतर आमच्या संगीत संयोजनामध्ये संगीत संयोजक आहेत अशोक जाधव. सगळे कलाकार पिंपरी चिंचवड मधले आहेत. अशोक जाधव यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कीबोर्डिस्ट. त्याच्यानंतर साईड रिदमवरती आहेत अभिजित घोडके. त्याच्यानंतर डुलकीवरती आमचे गुरुवर्य लखनजी आढागळे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही सगळी आमची टीम आहे. गेम्स डिझायनर सोनू. ये सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? हा आमचा सोनू आहे त्या गाण्यामधला, तर याच्यासाठी पण जोरदार टाळ्या. शुभम मुळे याच्यासाठी. आणि जो शूटिंग करत असतो युट्यूबला आमचे जे व्हिडिओ येत असतात, तो चांगल्या ब्रँड कंपनीमध्ये तुम्ही ऑडी, BMW, मर्सिडीज किंवा इतर गाड्या, किया वगैरे गाड्या आहेत, त्या गाड्यांचे जे तुम्ही ऑफिशियल व्हिडिओ बघता, ते व्हिडिओ शूटिंगचं काम जे असतं ती जी कंपनी करते, त्याच्यामध्ये आमचा हा कलाकार आहे प्रशांत पाराळे. तो कॅमेरामन आहे त्या कंपनीमधला, पण आम्ही त्याच्याकडे किती मोठा कॅमेरा देतो बघा. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आमचे गुरु, आम्हाला ज्यांनी कला क्षेत्रामध्ये मोठं केलं, मीच नाही तर माझ्यासारखे अनेक कलाकार ज्यांनी घडवले. ज्या कलाकारांना वयोवृद्ध आहेत, ज्यांना गोळ्या औषधं लागतात किंवा पेन्शन लागती, अशा कलाकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारे पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य विजयजी उल्पे सर. एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपण आणि या कार्यक्रमाचा सादर करता माझे आतापर्यंत 3,500 पेक्षा जास्त ऑल ओव्हर महाराष्ट्र नगरसेवक असतील, सरपंच असतील, ते मंत्र्यांपर्यंत आणि खासदारांपर्यंत सगळ्यांची मी कार्यक्रम केले. पण माझा हा पहिला कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होतोय. महानगरपालिकेच्या नगरसेवक आहेत, नगरसेवकांसाठी मी काम केले, पण ते मला आज संधी विजय उल्पे सर आहेत त्यांनी मला दिलेले. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी पण झाल्या पाहिजे. मी रमेश तळेकर. चला मळ्या दोन्ही पाय एकदाचा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. अगं बया तुम्ही एक आउट झाल्या. थांबा वेळ, तुम्ही आउट झाले का? थांबा थांबा थांबा, तुमचा चष्मा चांगला आहे. तुम्ही आउट झाल्या? हो. बया मला वाटलं तुमचं 4-5 किलो कमी होईल. वेळी कसं काय आउट झालं? तुम्ही चष्म्याची काळजी घेतली पाहिजे. 1-2 या आउट झाल्या बरोबर, पण पहिला डाव भूताचा म्हणून तुम्हाला माफ. याच्या नंतरच्या कुठल्याही वेळी आउट झाल्या तर आउटच असतील, नाही तर बया
त्यांना भूताचा दिला, आता आम्हाला मर्याईचा द्या, नसुबाचा द्या, देवाचा द्या, अजिबात नाही. ज्या वहिनी आऊट असतील त्या वहिनी आऊट, फक्त कळण्यासाठी. चला रेडी, 1 2 3 मळ्या. दोन्ही पाय एकटाच आहे वहिनी. मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, तळ्या. हा टाटा वहिनी, बाय बाय. तुम्ही आऊट झाले ना? नाही अगो बाय, नाही पडते पडते वाची. हा चला रेडी, तळ्या. अगं असं 1 2 टाटा बाय बाय. शिला वहिनी टाटा. चला रेडी, कडेच्या वहिनी व्यवस्थित उडी मारा. तुम्ही लवकरच वहिनी मारा. आता तुमचं इंट्रोडक्शन केलं ना. आणि माझा आशीर्वाद लय डेंजर आहे. वहिनी म्हणलं की वहिनीच होत्यात पुढच्या वर्षी. चला, एका कार्यक्रमात आहे ना अशाच त्या ताई होत्या. मग तिथं सगळ्यांसाठी, आता इथं महानगरपालिकेचा कार्यक्रम म्हणजे कर्मचारी येत आहे, मला तुम्ही खेळताय. पण तिथं कसं होतं माहिती का, जर तुमचं लग्न झालं असेल तरच खेळणार. बिचारी म्हणली भाऊजी मी यावर्षी नाही खेळत, पण पुढच्या वर्षी 100% लग्न करून येणार. आणि ती खरंच लग्न करून आली. आमचा परत यावर्षी कार्यक्रम आहे, त्या गावातून फोन आला होता, त्यांनी त्यांचं लग्न झालं, ते खेळणार आहेत म्हणून. साताऱ्याकडे कार्यक्रम आहे. त्या बिचारीनं होम मिनिस्टरसाठी नाही लग्न केलं, पण ठरलं असेल. पण तिनं सांगितलं की पुढच्या वर्षी मी लग्न करूनच कार्यक्रमात येणार आहे. आता आमचा कार्यक्रम तिकडे जाणार आहे. तिनं फोन केला, आणि मी लग्न केले, कार्यक्रमाला येऊ शकते का? तिच्या माहेरमध्ये कार्यक्रम आहे, ती येणार आहे. एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या, आणि तिच्यासाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांच्या. चला म्हणे वहिनी, काय झालं? इकडे या वहिनी, इकडे. काय झालं? हे बघा, माझं कामच ते तुमचं लक्ष विचलित करायचं. हा चला रेडी, थांबा थांबा. चला रेडी, माझ्याकडे लक्ष देऊ नका, लक्ष खेळाकडे द्या. मी काही बोलेन. काय झालं वहिनी? काय त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? तळ आणि मळ कळ ना, हो म्हणा मळ पाठी. मग आता सगळे मळे आले ना. चला मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, तळ्या. टाटा बाय बाय. गलगले निघाले, बसून घ्या. पुढच्या गेम मध्ये यायचं. हा हो, तुमचा ऍड्रेस द्या ना, घरी कुरिअर करतो. वैरी म्हणतात पैठणी देणार आहेत ना मला, पैठणी म्हणलं ऍड्रेस द्या, घरी कुरिअर करतो. हा चला रेडी, 1 2 3 मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, तळ्या तळ्या, तळ्या मळ्या तळ्या, मळ्या मळ्या मळ्या. चला मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, तळ्या तळ्या. वहिनी तुम्ही काय तालमीत होते का पहिले? व्यायाम वगैरे केलेला आहे का? आणि मला वाटलं तालमीत होत्या का? वहिनी बघा तळ्यात म्हणलं की वहिनी बैठका मारायला म्हणलं, बाकी काही नाही. हा चला रेडी, मळ्या तळ्या, तळ्या तळ्या, मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, मळ्या तळ्या, मळ्या मळ्या. अंगा असं वहिनी इकडे. तुमचं नाव काय वहिनी? वर्षा जाधव. वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. मला लय वाईट वाटलं वर्षा वहिनी तुम्ही आउट झाल्या बाया. रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है, कौन बताए, रब को क्या मंजूर है. रोना चाहे रोना पाए. बिचारा जाधवरी टुनू 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 उड्या मारत होत्या, त्याच आउट झाले. हा चला रेडी वहिनी, तळ्या मळ्या, मळ्या. काय प्रॉब्लेम नाही वहिनी? केस बिस मोकळे सोडले. पुन्हा देवीचं गाणं लागलं वहिनी, टाकडाग टाकडाग टाकडाग. काय झालं वहिनी? होम मिनिस्टर वाल्या लय चुकला. काय प्रॉब्लेम नाही ना? पुन्हा धावपळ करताना आताच सांगा. काय लिंबू नारळ आणायसाठी नारळ ठेवतो. आमचा कार्यक्रम हडपसर मध्ये होता.
आणि तिथं काय होतं माहिती का, जर आता मी जसं सांगितलं ना, उत्तेजनार्थ आपल्याकडे 12 बक्षीस आहेत, तिथं सोन्याच्या नथ होतं उत्तेजनार्थ. आता सोनं एवढं वाढलंय, त्या वहिनीच्या अंगात आलं, त्यांनी अंगात आणलं उत्तेजनार्थ काहीतरी मिळालं म्हणून. अंगात आलं कशी काय, अंगात आलं तर एवढं ठीक आहे, टीव्हीचं गाणं बिणं असेल, हाताला धरलं वेळेचं डोकं फिरलं, त्याच्यावर अंगात आलं आणि वहिनी अंगात आलं, वहिनी असं करून करायला लागला. म्हणलं आता काय बॉम्बला कोणाला येते का, म्हणलं शांत व्हा. एक वहिनी आल्यावरती त्यांनी सांगितलं, म्हणलं देवा काय झालं, ते म्हणलं नाही वार आलाय, आता वार दिवस सांगायला वार आलाय म्हणून. मग म्हणलं ह्यांना सोन्याच्या नदीचं वार आले. त्यांना त्या वहिनी म्हणल्या, देवा तुम्हाला काय खायचं, स्टेजच्या समोर एवढी मोकळी जागा आहे, रातभर कार्यक्रम संपेपर्यंत खेळा, पण स्टेजवर महिलांना कार्यक्रम करूया. त्यांना हाताला धरत जसं स्टेज पासून खाली गेलं, वहिनी आशा होत्या का, स्टेजवर जाऊ का असं एकदम निवांत खाली जाऊन बसल्या. मी म्हणलं कळालं हे वारस सोन्याच्या नदीसाठी आले. त्यांना मी स्टेजवर बोलून घेतलं आणि त्यांना सोन्याची नदी दिली. तुम्हाला म्हणजे फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. रमेश परळीकर आणि धडाकेबाज सखी युट्यूब चॅनल आहे. धडाकेबाज सखी आणि रमेश परळीकर इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्याच्यावरती हा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. लाखो लोकांनी बघितलाय, लाखो लोकांनी शेअर केलेला आहे. तुम्ही नक्की त्याच्यावरती बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी खरं बोलतो का खोटं बोलतो. हा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना, नाही तर धावपळ होतात नंतर. चला टाळ्या मळ्या 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 टाळ्या 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 मळ्या टाळ्या मळ्या मळ्या. तुम्ही टाका हा चला मळ्या टाळ्या टाका मळ्या. वहिनी काही प्रॉब्लेम नाही ना, नाही तर आपल्या महानगरपालिकेकडे भरपूर शिशी आहेत. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. हा तुम्ही ते दुखीचे कडेच्या वहिनीला पण घेऊन जा, रेशमा वहिनींना घेऊन जा सोबत. हा चला रेडी. तुम्ही पाठीमाग कशा गेल्या, आउट नाही झाल्या ना. हा चला मळ्यात हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. मधल्या वहिनी दोन्ही पाय एकदा. तुमचं कसं होतंय असं टुकडुक टुकडुक तसं दोन्ही पाय एकदाचा. चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. वहिनी पुढच्या वर्षी करून या. चला रेडी 1 2 3 तुम्ही पण करून या पुढच्या वर्षी. तुम्ही म्हणल्यात शब्द दिलाय मला. हा चला रेडी मळ्या मळ्या तळ्या 1 2 3 टाटा जाऊ. हा बाय बाय सगळ्याच. हा तुम्ही सगळ्याच पाठीमागच्या 1 2 3 फक्त राहतील, तुम्ही बाकी जातील. शेवटी तुम्ही बाय बाय. हो म्हटलं ना, हो यांना ऐकायला आलं तर या आल्या पुढे, तुम्ही नाही आलं. हा कसं होतं. हा तुम्ही राहिले, तुम्ही पुढच्या वर्षी करणार आहे. ऑफकोर्स या सुद्धा तयार आहेत. असेल कुठे सांगा, चांगलं स्थळ आहे बाबा. इथे जॉबला आहेत ना. हा म्हणजे परमनंट आहेत का. परमनंट आहे, टेन्शनच नाही भाऊ तुला. हा धन्यवाद. 1 2 3 तुम्ही खाली बसा. 1 2 3 पहिल्या गेमसाठी आपल्याला, पहिल्या गेम मध्ये आपल्याला सेमी फायनल मिळालेलं आहे. एकदा जोरदार पुढच्या गेमसाठी वेगळी गेम यावी.
लावू नका. माईक तुमच्या तोंडाजवळ आला तरच आवाज येईल. त्याचे साऊंड जणांचं माईक खारपूर करतो. बोला, मी पकडतो माईक. रस्सीला दोन्ही पाय टच करा. रस्सीला दोन्ही पाय टच करायचे, काढायचे नाही. रस्सी दिसली पायापाशी करायचं. दोन्ही पाय, दोन्ही पाय रस्सीला टच करा. पाय काढायचे नाही. हे साला कौन बनेगा करोड़पति, हे साला कौन बनेगा करोड़पति, हे साला कौन बनेगा करोड़पति है. शेवट करावं केलं. 3 वेळा बोलायचंय. हे साला कोण बनेगा करोडपती है. 3 वेळा आहे. त्यांनी शेवटीच लावलं फक्त. हे साला कौन बनेगा करोड़पति है. जोरात बोलायचं. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. मला सेम फायनल आहे. व्हेरी सेम फायनल. बघा पैठणीच्या जवळ गेला. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे हे साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात है ये. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्ही काय करता? तरी पण लय खालची वर वरची केली. गावेला सेम फायनल लगा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात है. सेम मिनिट ताकद लावा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. याला पण क्या सेम आहे. वेट. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्ही जेवले का? नाही पण आम्हाला खायला आली नाही. हे साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. याला सेम फायनल लगा. चला. हे साला कौन बनेगा करोड़पति है. ये हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. सेम फायनल लगा. आवडला असेल तर जोरात टाळ्या वाजवा. वेट. हे साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है. 2. हे साला कौन बनेगा करोड़पति है. 3. सेमीफायनल आहे वेटिंग. हे साला कौन बनेगा करोड़पति है. आमच्या पुढे तुमच्या अगरबत्ती कुठे लावायच्या. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. या वहिनीची सासू सुखी असेल बाबा. मी जरी बोलायचं म्हणलं तरी मॅडम जोरात आवाज दिला. ह्यांना आहे ना पहिलं माहित नव्हतं. या पहिल्या नंबरला आलत्या ना. ह्यांना परत एकदा बोलायचंय. हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी इथे पुढे या, पुढे या. तुम्ही काय करता? हे साला तुम्ही काय करता? वहिनीच्या अंगातच आम्हाला विचार बसला. वहिनी काय करायची म्हणून बाहेर येता येत नाही. पुढे या, पुढे या. तुम्ही काय करता? काय करता? तुम्हाला काय जादू बिदू येते का? हे काय आल्या? स्वाहा पैठणी मलाच मिळू दे. आणि जादू माझ्या होती. पहिल्यापासून हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. आता तुमच्या सगळ्यांच्या संख्या घेतली आहे. त्यांच्या पैठणी मलाच मिळू दे. सेमीफायनल मध्ये घ्यावं त्याला. आवडला असेल ना, जर यांचा डायलॉग आवडला असेल तर वहिनीसाठी जोरात टाळायला. वहिनी
तुम्हाला येते का जादू नाही येत वाटत नाही. है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है. त्यांनी काय केलं माहिती का? त्याला वाघाची पंचायत वाघाची मला घेतोस का नाही बा नाही बा हा वेडी तुम्ही तर हसू हसू मी आता हा ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है. थांबा सांगतो हा वेडी हसू नका वेडी कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल. तू वेलकम पिक्चर बघितला ना? हा नाही बघितला मग 3 इडियट आलीच वेल हा वही म्हणतात आलीच वेल हा. केसांमध्ये गजरा गजरा केसांमध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा केसांमध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा या वहिनीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नजरा या वहिनीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नजरा केसांमध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा केसांमध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा या वहिनी तुम्ही लय हसल्या नाही तुम्ही लय हसल्या म्हणूनच गाणं घेतलं. तुम्हाला जरा थोडस वेळ मिळावा. वहिनी म्हणतात तुम्ही हसून हसून आज पहिल्यांदा रडायली. मग डायलॉग बोलता येईल की नाही आता? आयुष्यात मी एवढी कधी हसले नाही म्हणजे वहिनी म्हणायला लागले. काय आज वहिनीसाठी तुम्ही तुमचे आनंद अश्रू बघून आम्ही तुम्हाला सेमी फायनलमध्ये घेतो. हा वहिनी ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है. अगं बया पहिली तरवार काढली मग तुला बघतेच तुला भालाच काढला नाही रे. ए यांना घेणे तर तुला मारून टाकते. हा है साला कौन बनेगा करोड़पति है. नको बया तुम्ही खाली बसा. हा नाही बोला वहिनी तुम्ही बोला तुमचा चष्मा चांगला आहे. हे बघ काय गणेश हे बघ त्याच्याकडे बघा वहिनी त्याच्याकडे बघा. हे असला चष्मा घे म्हणलं तुला माहिती का? हे मुलींना असा चष्मा छान दिसतो रे. हा तू मुलगा आहे नाही का? वहिनी चष्मा कुठं बनवलं? लेन्स कार्डमध्ये. हो त्याला काय सोन्याची गाडी आहेत का? लय महाग झालं बया सोडून. हे साला हा अगं बया बया बोला 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 बोला. हा ए साला कौन बनेगा करोड़पति हा ए साला कौन बनेगा करोड़पति है दोन ए साला कौन बनेगा करोड़पति है. वेडी तुमचं बरोबर होतं. बोला 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 तुम्हाला लय ओळखतात एका डिपार्टमेंटमध्ये तुम्ही. लेकरी माझ्या खूप सपोर्ट करतात दरवेळी चेअर करतात. हो ना त्यांना माहिती आहे ना आम्ही नाही तर पण मैत्रीण जिंकली पाहिजे. सगळी पाहिजे क्या बात आहे. आता मला सांगा अजून कोणाच्या खेळायच्या राहिले ज्यांना एन्जॉय करायचं राहील मग का नाही उठलं इतका वेळ?
वरी नको येऊ आता. सपने के मैं तेरा दीदार करता हो, चांद सजाता मन से प्यार करता हो, प्यार करता हो, सपनों में मैं तेरा दीदार करता हो, चांद सजाता मन से प्यार करता हो, मेरी जिंदगी में आके मेरा दिल का चैन चुराया, वो संगमर पर की मूरत मैंने देख कर ललचाया, मैंने पल 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 याद तेरी तरफ से है, तेरा रूप जिगर में के आग जलाए, मैंने पल 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 याद तेरी तरफ से है, तेरा रूप जिगर में के आग जलाए, भैया क्या पायो चाहिए थोड़ा प्यार चाहिए, चाहिए थोड़ा प्यार चाहिए, जाने मन गुलबदन मेरी बात मानिए, चाहिए थोड़ा प्यार चाहिए, चाहिए थोड़ा प्यार चाहिए. ये तेरा मेरा मिलना, ये दिलों का खिलना, ये है खुदा की मर्जी, यूं ही नहीं है यार, ये मेरा फैसलाना, यूं नजर मिलाना, ये है खुदा की मर्जी, यूं ही नहीं है यार, तेरे बिन दिल नहीं लगता, तेरे बिन दिल नहीं लगता, तेरे बिन दिल नहीं लगता, तेरे बिन दिल नहीं लगता. लेना भलेना ऐसी तो लेना, हर कोई चाहे तुझसे मिलना तेरा, लेना भलेना ऐसी तो लेना, हर कोई चाहे तुझसे मिलना तेरा, किसी को भी देखूं दुनिया घुमा दूं, मजनू बना दूं, ऐसी तो लेना. मोहब्बत का जिसको तरीका आया, उसे जिंदगी का तरीका आया, राह वफा में हंस के चलेना, उसके लिए है हसीनों का मेला. आता बऱ्यापैकी सगळेजणी खेळून झाले. डोकं कंबर, केळीकडे बघायचं नाही, केळीकडे बघायचं नाही. मी केळी म्हटल्यानंतरच केळी उचलायची, तोपर्यंत केळीकडे बघू नका. ठेवा ठेवा खाली. तुम्हाला नाही का तिकडे भेटली जागा कमी पडती? कंबर, डोकं, कंबर, काय वेळी सरळ धाबा. कंबर, डोकं, कंबर, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर. वही जरा पायापाशी आहे ना अजून. हा, कंबर, डोकं, पैठणीवाले वहिनी थोडं अलीकडे सारखं. केळीच्या एकदम शेजारी जाऊन थांबल्यात तुम्ही. तुम्ही अलीकडे सारखा, तुम्ही अलीकडे सारखा. हा, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर.
चला डोकं कंबर डोकं कंबर डोकं 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 किळी. हा कुणाकडे केळी आहेत? हा थांबा थांबा, ज्यांच्याकडे केळी नाही आहेत ना त्यांनी इकडे या पटकन. हा कंबर डोकं लक्ष खेळाकडे असू द्या. डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर केळी. हा चला, कुणाला भेटले नाहीत? कोणाला भेटले नाहीत? या वहिनी नाही की या वहिनी नाही. आता या 3 वहिनी आहेत, 3 पैठणीच्या मानकरी. जोरदार टाळ्या. सर बसून घ्या, आपल्याला पैठणी या 3 वहिनी आहेत, 3 जणी इकडे या वहिनी. कुणाला वाटतं ह्याला मानाची पैठणी मिळेल? या वहिनीला डान्स भारी केला या वहिनीला. किती जणींना वाटतं? जोरात टाळ्या वाजवा बरं. वोटिंग किती बघू का बात आहे. पाठीमागून पण सपोर्ट केला. आणि यांना भेटला असं किती जणींना वाटतं? तुम्हाला ते वेगळं सपोर्ट काय ऐकला? हे बघा, तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही एक खेळात म्हणजे एवढ्या वहिनींपैकी तुम्ही जिंकता पैठणी मिळेल? तुम्हाला वाटलं होतं? तुम्ही गाडी मारणार होता सुट्टी? असं त्या काय करायला, पण आल्या आणि शॉपिंग झाली. पैठणी तुम्हाला एक पैठणी 100%. कसं वाटतंय आता? क्या बात है, थैंक यू. भाभी आपको मराठी आता है क्या? हिंदी. आप कहाँ से हो? साउथ इंडिया. नानू तेलुगु चप्पा. तमिळ चप्पा. तमिळ नानू तमिळ पेसरा. तमिळ वातरू. मला कन्नड तेलुगू मल्याळम बेंगाली आणि कन्नडा मराठी हिंदी इंग्लिश या भाषा येतात. त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आपको कैसा लग रहा है अभी? बहुत आनंद. बहुत आनंद. क्या बात. जरा टाळ्या त्यांच्यासाठी. अभी आपको पैठणी साड़ी मिलेगा, आपको कैसा लगेगा पैठणी मिला तो? बहुत ही अच्छा लगेगा. क्या बात है. आपको ऐसा लगता था क्या मेरे को पैठणी मिलेगा? नहीं सर, मैं अक्सर करती यहाँ पे, लेकिन मैं पैठणी के लिए नहीं करती, बट यहाँ पे लोग मुझे सर सपोर्ट करतात. क्या बात आहे. या सगळ्यांच्या आवडीच्या असतील. लय सपोर्ट आहे यांना. वहिनी तुम्हाला काय वाटतं? मी आत्ताच 3 महिने झाले इथे जॉबला जॉईन झाली आहे. बया आल्याच पैठणी घेऊन गेली. काना मागून आली तिकट झाली. त्यामुळे खूप जरा असा आनंद वाटतोय आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाल्याचा म्हणजे खूपच असं पहिल्यांदाच अनुभव पण छान आला. आणि शेवट तर एकदमच छान की पैठणीचा मान भेटतोय म्हणून. क्या बात आहे. परळीकर त्यांचा कार्यक्रम 1 नंबर. हा भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम 1 नंबर. पाहून सगळ्यांना वाटतंय बरं, पाहून सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा, विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा, विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. रमेश भाऊजी असत्यात बरोबर, रमेश भाऊजी असत्यात बरोबर. हो पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा
कार्यक्रमात मिळतोय हजारो वहिनींना मान होतो डान्स मस्ती धिंगाणा आणि गाणं कार्यक्रमात मिळतोय हजारो वहिनींना मान होतो डान्स मस्ती धिंगाणा आणि गाणं होतो उखाणा नवऱ्यावर होतो उखाणा नवऱ्यावर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर भाऊजी रमेश परळीकर यांचा कार्यक्रम एक नंबर भाऊजी रमेश परळीकर यांचा कार्यक्रम एक नंबर पाहून सगळ्यांना वाटतंय बरं पाहून सगळ्यांना वाटतंय बरं पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर वहिनींना दिवाळीची शॉपिंग करायची होती. किरण सर तुमच्या शुभ हस्ते वहिनीची शॉपिंग झालेली आहे. त्यांना सुंदर अशी दिवाळीची भेट पैठणी महानगरपालिकेच्या वतीने भेटली आधी पैठणी ठेवल्या मग उचला पुढे सरका वहिनी पुढे सरका ती बाजूला सरका थोड्या पाठीला त्याचा फोटो वगैरे निघू द्या. चष्मा सांभाळा वहिनी सोन्याच्या काढा येतो. हा घ्या घ्या पैठणी घ्या. आज थांबा त्यांच्या खांद्यावर हात काढा थांबा की उचलते त्यांना काही उचला मग तुम्ही भारी उचलला भारी जोरा खेचला क्या बात आहे. बघा पैठणी कशी आहे. दिवाळीची पूर्ण वहिनीची शॉपिंग झाली आहे पैठणीमध्ये. हे बघा पैठणी सगळ्या जरी सर एक नंबर पैठणी अति उत्तम आणि सुंदर पैठणी एक नंबरच्या वहिनी क्या बात है क्या बात है. आणि आई मला नेसव शालू नवा त्याच्यावरती मोर नाचला हवा त्या अशीच काही प्रॉब्लेम नाही. ही पहिली मानाची पैठणी वहिनीला जातीये. अतिशय सोन्यासारखी पैठणी चमचम करते. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. सन्माननीय किरण सर गायकवाडींच्या शुभ हस्ते खांद्यावरती पैठणी घ्या. खंदे पे रखो खंदे पे. ऐसा नाही ऐसा. अरे त्यांना सांगा या इकडे सांगा वहिनी तिघींचा एक फोटो घेऊ आपण. हा बघा मदतीला किती जणी आल्या क्या बात आहे. थांबा इथे वहिनी इथं थांबा या. हा चला सर काय इकडे या 2 नंबरच्या वहिनी. हा त्या त्यांच्या खांद्यावरती. किरण सर या इकडे. उल्फे सर या ना या ना पुढचं या ना. समोर बघायचं सर्वांनी. वहिनी समोर वहिनी समोर मागच्या वहिनी पुढच्या समोर. घ्या फोटो घ्या सर. उलटे सर या सर समोर समोर होल्ड. टाळ्या सगळ्यांच्या जोरात वाजल्या पाहिजेत. आता आपण झिंगाट गाणं लावणार आहे सगळ्यांसाठी एन्जॉय करायला. एक गाणं झिंगाट गाणं लागेल त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल.
या ठिकाणी आजचा आपला आनंद क्षण आहे. गेली 43 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्याचा अभिमान प्रत्येक कर्मचाऱ्याला याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु कर्मचारी कसा असावा त्याला घडवताना त्याच्या जीवनातील एक सुंदरसा आनंद त्यांनी घ्यावा याचा साधर्म्य प्रकरण तुम्हाला सर्वांचे लाडके असे किरण सर गायकवाड या ठिकाणी विशेष अधिकारी आपले मनोगतून तुम्हाला शुभेच्छा देतात. महापालिकेच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त आपण खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. जे या स्पर्धेमध्ये विजेते झाले त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. यानंतर रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच स्वतःच्या पैशाने जेवण करून तिकडे या. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आपण तिथे गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे. आम्ही या संपूर्ण परिसराचं व्हिडिओ शूटिंग केलं. त्यामुळे इथे प्रेझेंट आहेत आणि तिथे ॲबसेंट आहेत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आम्ही करणार आहोत. त्यामुळे हा आनंद आणि तो आनंद दोन्ही आनंद आपल्या महापालिकेचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त आपण घ्यावा. झिंगाट गणेश झिंगाट गाणं. डान्स डान्स